आय सी असं सगळं आहे. तर तुम्ही जे काय आता मला सांगताय ते मला पटतंय, तरी सुद्धा त्याची चौकशी करणं हे आमचं काम आहे. आणि या केसशी संबंधित असलेली जी इतर नावं आहेत ती फार मोठी नावं आहेत. उदाहरणार्थ यशवंत बनहट्टी, राधिका सुभेदार, फार मोठी नावं आहेत आणि लोकांनी गौरवलेली नावं आहेत. जसं आम्ही त्यांना ओळखतो तसंच आम्ही गुरुनाथ सुभेदार यांनाही ओळखतो. आपण त्यात आमचे विक्टीम आहेत, त्यामुळे त्यांची मदत करणं, त्यांना न्याय मिळवून देणं हे आता आमचं कर्तव्यच आहे. पण त्यांच्या तब्येतीबद्दल तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे का? त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाहीये. आता प्रार्थना करणं एवढंच तुमच्या हातामध्ये आहे. ते याच्यातून सही सलामत बाहेर पडले तर ठीक आहे, तर तसं घडलं तर हे प्रकरण आपल्याला समजूतदारपणे मिटवता येईल. तसं नाही घडलं तर काय होईल हे मी नाही सांगू शकणार. पण सर, गुरुनाथ सुभेदार आता नेमका कुठल्या हॉस्पिटलमध्ये? ओरियन हॉस्पिटल. बरं, आम्ही जाऊ शकतो का त्याला भेटायला? नाही, म्हणजे आम्हाला डॉक्टरांशी सविस्तरपणे बोलता येईल आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळवता येईल ना? हो हो, काहीच हरकत नाही. चालेल. आता माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका नाही. आता कामाला ताबडतोब सुरुवात करा. ताबडतोब म्हणजे? अहो, ताबडतोब म्हणजे अगदी उद्यापासून सुरुवात केली ना तरी माझी काही हरकत नसणार. कधी एकदा हे काम पूर्ण होतंय असं झालंय. इथल्या बायकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायचाय मला. आणि मी इथेच थांबणार नाहीये. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाणार आहे. प्रत्येक गावात जाऊन काम करणार आहे. आता मला हेच काम करायचंय. म्हणून तुम्हाला सांगते की लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, म्हणजे मला पुढच्या गावात जाता येईल. ठीक आहे मॅम, मी आजच कामाला सुरुवात करतो. ओके, येतो. ओके. श्रेय, हा वहिनी. ते आजच आपल्याला प्लॅन पाठवतायत, त्यांना आपला ईमेल सेंड कर. हो, मी आत्ताच करतो. आणि आनंद भाऊजी कुठे आहेत? मॅम, तेच तुम्हाला सांगायचं होतं. आनंद सर अर्जंटली गेलेत मुंबईला. मुंबईला का? अरे पण तो असा अचानक जाऊच कसा शकतो? आणि तेही कुणाला काही न सांगता? तेच ना, असं काय काम आहे एकदम न सांगता निघून गेले? हा तेच मॅम, ते त्यांचे अंकल आलेत. काही प्रॉब्लेम झालाय का जेनी? मला नाही माहित काही प्रॉब्लेम आहे का, बट सौमित्रचा कॉल आला आणि त्यांना जावं लागलं. बरं, आय होप सगळं ठीक असेल. ठीक आहे, काही हरकत नाही. बोलेन मी त्यांच्याशी. तुम्ही जाऊ शकता. ओके. सुलक्षणाजी, हो, मी तुम्ही आणि केडी, तुम्ही दोघेही जाऊ शकता. थँक्यू सर. नाही, थँक्यू. हा, पण तुम्हाला मी आता जायला सांगितलं याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला कायमस्वरूपी इथून पाठवतोय. मग मी जेव्हा फोन करेल त्यावेळेला तातडीने इथं चौकशीसाठी यायचं आहे. सर, एक मिस कॉल द्या, मी लगेच हजर होते. मम्मा, ते चौकशीसाठी विचारतात, कॉफीसाठी नाही. मिस कॉल. माया, मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो. हे बघ, तुला काही मदत लागली तर मला सांगा. तू पटकन फोन कर. मी बाहेरच उभा आहे. मी म्हंटल ना, मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो. सध्या निघतो. ए, नमस्कार. निघतो का? देऊ परत पुन्हा आता. हो मम्मा, काय बरोबर करत बसला? चला. हो मम्मा. सर, फोन आलाय, मी तेवढा बाहेरच बोल. सर, आपण आता हॉस्पिटलला निघूया का? म्हणजे गोष्टी जितक्या लवकर होतील तितकं बरं पडेल. प्लीज. ठीक आहे, तुम्ही पुढे, मी आलोच. येस, थँक्यू सो मच. साहेब, त्या आनंद शहाचा फोन आला होता. काय म्हणाले ते? ते आज रात्री किंवा उद्या सकाळी येते. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत. आनंदशा, हा ठीक आहे. बरं झालं ती मम्मा गेली, पण मी मायासाठी थांबतो. किती वेळ लागला तरी थांबतो. जेनीचा फोन येतो म्हणजे आनंद निघाला असणार तिथून, पण काय कारण सांगून निघालाय, कुठे काय कळलंय मला, काय बोलू हिच्याशी? हा, बोल जेनी. हा सौमित्र, काय खूप प्रॉब्लेम झालाय का? काय काय झालं? कुठे काय झालं? काय 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 ग? का असं का विचारतेस तू? काय झालं? सौमित्र, ऐकताय ना? हा, ऐकतो ना मी.
काय सांगू हिला, हिने नक्की क्रॉस चेक करायला फोन केलाय. हा हा काय ग काय काय ते तुम्ही कॉल केला होता ना आनंद सरांना, ते घाईघाईत गेले ना इथून. नक्की काय झालंय ना मला कळलंच नाही, म्हणून मी तुम्हाला कॉल केला विचारायला. काय झालंय नक्की? तुझा आवाज ब्रेक होतोय ग जेनी, मला नीट ऐकू येत नाहीये. हा हॅलो, मला येतोय आवाज, बोला बोला. नाही माझा नाही तू काय बोलतेस मला कळत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. काय सांगू हिला. शिट यार, आनंद काही कळवत पण नाहीये. काहीतरी मेसेज आहे आनंदचा. माझे बाबा आणि अंकल गुजरात वरून तुला भेटायला आलेले आहेत, त्यांच्यात भांडण झालंय म्हणून मी तिथे यायला निघालोय. ओके थँक्यू आनंद. आता मीच मी ते मायासाठी थांबलोय. ठीक आहे ही स्ट्रेंज गोष्ट आहे ना. मला माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफच्या पुढे जाऊन राधिकासारखं जगायचं. मला माहितीये तुला आता खूप प्रश्न पडले असतील ना. आय कॅन रीड युअर फेस ऍक्च्युली. पण येस, माझा हा डिसिजन झालाय सॅमी, आणि मी हे जे काही बोलते ना खूप मनापासून बोलते. मला माहितीये म्हणजे नॉट नेसेसरी की मला आता लगेचच राधिकासारखं सोशल वर्क करायला जमेल, तिच्यासारखे डिसिजन्स घेता येतील. आय नो मला मे बी ते लगेच नाही जमणार, पण तिच्या कामात तिला मदत मात्र नक्की करू शकेन. एक मिनिट माया, तू काय बोलतेस काही कळतंय का तुला? एक मिनिट, मी खरंच मनापासून आणि पूर्ण विचार करून बोलते असं. काय तू तिथे जाऊन मदत करणार आहेस तिला? ऑफकोर्स, का नाही. माया जमणार आहे का तुला? म्हणजे तुझे इमोशन्स कळतायत मला, पण हे तुला जमणार नाही हे कळतंय का तुला? का नाही जमणार मला सॅमी, मला जमेल. कारण माया तू अमेरिकेत लहानाची मोठी झालेली मुलगी आहे. हे अचानक इंडियात यायचं, इंडियातल्या गावात जायचं, तिकडचं कल्चर, तिकडचं जेवण पाणी, तिकडचं राहणीमान, हे सगळं झेपणार आहे का तुला? हो, मला तुझा माझ्याबद्दल असलेला कन्सर्न अगदीच कळतोय. पण हेच मला इंडियामध्ये येताना सुद्धा वाटलंच होतं की. पण आता बघ ना, मी किती महिने झाले इथेच राहते, अगदी रोले मी इथे, अगदी छान ऍडजस्ट झाले. तसंच यापुढे ऍडजस्ट होईल. काही काय कम्पॅरिझन करते, ती गोष्ट वेगळी ही गोष्ट वेगळी. अरे का नाही होणार माझ्याकडून? मला सांग, तू आणि राधा माझ्यासोबत असाल ना, तुम्ही असाल ना, मग झालं. तर तुम्ही माझ्यासोबत असाल ना, तर मला काहीच डिफिकल्टीज येणार नाहीत. दॅट्स इट. नाही पण मी बोलणारच नाही राधिकाशी. उद्या तुला तिथे काय झालं तर ते राधाला सुद्धा आवडणार नाही, कळलं? त्यामुळे मी बोलणार नाहीये राधाशी आणि तुला घेऊनही जाणार नाही. तू का नाही नेतोय म्हणजे असं माझं ठरलंय, मी तुला सांगितलंय. दॅट्स इट. मी नेणार नाहीये. फालतूच. माझ्याकडे दुसरं ऑप्शन रेडी आहे. बोल श्रेयस. काही नाही, काय ठरतंय तुझं इकडे यायचं? कधी ठरतंय? हो, इनफॅक्ट मी आता सॅमीला तेच सांगत होते, मला तिकडे नेऊन सोड म्हणून, तर तो ऐकतच नाहीये माझं. आणि त्यात आता गुरुनाथही. गुरु सर, हॅलो, एक मिनिट. गुरु सरांबद्दल काय? त्यात आता गुरुनाथचा विषय सुद्धा माझ्यासाठी संपलाय ना, तर मला आता स्वतःला कुठल्या तरी चांगल्या कामामध्ये गुंतवून ठेवायचंय, हे म्हणत होते मी. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी तू इकडे ताबडतोब निघून यायला पाहिजेस. कधी येतेस? आम्ही वाट बघतोय. हो नक्कीच, म्हणजे माझी सगळी तयारी झाली की मी नक्कीच येणार आहे. ओके. बाय द वे, तू का फोन केला होतास? काही काम होतं का? काही काम असेल तरच फोन करायला पाहिजे का? ऑफकोर्स, म्हणजे अगदीच तसं नाही, पण इन जनरल मी विचारलं काही काम होतं की. मी पण जस्ट फोन केला होता. काय? जेवलीस? हो श्रेयस, मी जेवते वेळच्या वेळी. मी मुळातच डाएट कॉन्शियस असल्यामुळे मी प्रॉपरली जेवते. ओके, तू नको काळजी करायचं की. या बाय. गुड नाईट. बाय.
काय झालं असं अचानक एकदम देऊन दिलास? अरे काय जेवलीस का जेवते मी माझी भूक लागल्यावर. आणि या मुलांना ना उत्तर काय द्यायची मला तेच कळत नाही. नाही पण मला हा अनुभव आहे श्रेयसचा. काय तुला कसा? पिंकीच्या वेळेचा. डोंट टेल मी. नाही पण तुझ्या बाबतीत तो असं का विचारतोय हे कळू शकतं मला. का? एकूण तुझी तब्येत बघून विचारावं असं वाटतं. जेवलीस काय? हॉस्पिटल आहे काही? त्याला कधीच नाही विचारायचं. जेव. हा बोल आनंद, पोचलास का रे? अरे खाली पोचलो नाही, स्वर्गाच्या दारातून परत आलोय. अरे काय झालं? काय सांगू, मला पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसनी मला इतकं मारलं की काय सांगू. काय? एक मिनिट, पण तुला तो घरी आहे माझ्या घरी आहे, मला भेटायला मला सहन होत नाही. बरोबर मी येतो माझ्या बरोबर माया आहे. मी हे का बरं चल मी पोचतो. आनंदला पोलिसांनी मारला काही कळत नाही. तो बंगला खरंच खूप छान आहे, मला आवडला. हो मॅम, आणि बेस्ट म्हणजे एकत्र फॅमिली सारखं राहते इथे. हो ना, आणि रूम पण खूप प्रशस्त आहेत आणि सगळ्या सोयी सुविधा पण आहेत. हो, काय सध्या आपल्या कामाच्या वेळा, कामाचं स्वरूप वेगळं आहे. विश्रांती घेताना कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून ही व्यवस्था. त्यातनं आपण किती दिवस इथे राहणार आहोत आपल्याला माहिती नाहीये, म्हणून रेंटवरती का होईना आपली राहण्याची नीट जागा असावी असं वाटतं. खरंच हा तुमचा निर्णय खूप आवडला, चांगला आहे. बरं वहिनी, आपण शिफ्ट कधी व्हायचं मग? मी आजच सौमित्राला फोन करते, तो इथे येऊ शकला तर बरं. लगेच पूजा करून घेऊया आणि शिफ्ट होऊया. त्यामुळे आपल्याला कधीही जाता आधी उभी. अरे हे पाहण्याची गोष्ट आहे. वा जेनी, हे म्हणजे आपलं मूल एवढं मोठं झालं. हे मला सांग, त्यांनी लात वगैरे मारायला सुरुवात केली काय? थांबा ना, आत्ता चालत ना आलेले, इथेच विचारणार का सगळं? अरे मला राहत नाहीये म्हणून सगळं इथेच विचारतोय. मी काय धावपळ करून आलो माहितीये का? हळूहळू. आनंद, यापुढे तुला तातडीने बोलवायचं असेल तर काय करायला हवं हे आता आम्हाला कळलंय. हे काय आहे हे बा आनंद भाऊजी, तुम्ही ना कधी कधी ना लहान मुलासारखं वागता. सॉरी, जेनीच्या नादात ना एक महत्वाचं सांगायचंच विसरलो. काय? ती जागा आपण जी बघितली होती ती. काय झालं? अहो सर, थांबत काय बोलताय? सस्पेन्स काय वाटतंय? बोला की पटापट. हो ना, सांगा ना. मी बोललो ना, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही बसणार म्हणून. काय झालंय? तुम्हीच आणि बघा काय झालंय ते. चला बघा पटकन. काय आनंद, सांगितलं तर काय भिडेल का? जेनी धावपळ करू नकोस एवढी. काहीतरी घडलंय ना, चला ना. एवढं काही घडलेलं नाही, आरामात म्हणजे ये आरामात. तुम्हीच म्हणाला ना काहीतरी घडलंय. हो चल. काय यांचं आता बघून जाय, काय म्हणणार काय माहिती. ओ राधिकाबाई, अगं तू डायरेक्ट हात काय फिरवते? मारायलाच जाते. सौमित्रा, तू ठीक आहेस ना? काय रिॲक्शन आहे डायरेक्ट? काय तू? अरे बघा, घाई आली. कधी आलास? कसा आलास तू? सरप्राईज. कसा आलो हा महत्वाचा प्रश्न आहे. कसा आलो? गाडीने आलो. हा काय प्रश्न आहे का? कसा आलो काय? तू पण ना गंमत करतो सतत. बरं वहिनी, त्यांनी अजून एक सरप्राईज आणलंय तुमच्यासाठी. हो. सरप्राईज? खरंच आहे? हो. का गंमत करतो? नाही खरंच आहे सरप्राईज. आता त्यालाही माहिती आहे म्हणजे बघ काय काय लेवलचं सरप्राईज असतं. खरंच सरप्राईज. नाही, एकच मिनिट. माया, अरे वा, वेलकम. थँक्यू सो मच. हाय, कसे आहात सगळे? सॉरी, म्हणजे त्यावेळेला मी तुला फार वेळ नाही देऊ शकले. अगं सॉरी काय त्यात, इट्स ओके. आणि इनफॅक्ट मी ते सगळं विसरून इथे आले. त्यालाही तूच कारणीभूत आहेस. म्हणजे हे की मला ना तुझ्यासारखं जगून बघायचंय राधिका. पास्ट आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला अडकायचंच नाही. आय जस्ट वॉन्ट टू मूव्ह ऑन, दॅट्स इट. व्हेरी गुड, दॅट्स द स्पिरिट. आणि हो, मी तुला इथे फक्त भेटायला आले नाहीये. हा म्हणजे
म्हणजे मी तुझ्या कामात तुला मदतही करणार आहे. अच्छा, पण तू मला माझ्या कामात मदत करशील तर तुझं काम कोण करणार? ते सगळं मी मॅनेज केलंय आणि इनफॅक्ट मी इथूनही काम करूच शकते की. हा, आणि समजा तिला काही अडलं तर मी आहे मदत करायला. व्हेरी गुड. बरं सौमित्र, मी तुला फोन करणारच होते आज. काही नाही, इथे पूजा आहे, पण मला नाही वाटत की हे सगळं इतक्या लवकर होईल आपल्याकडनं मॅनेज. अरे अर्थात होईल, असं का बोलतेस? अरे इथे एवढे सगळे जण आहेत ना, आणि मी आलोय ना. हे काय पानवलकर सर आहेत, अरे रघु आहे, कदम आहे, आनंद आहे, मी आहे, काय टेन्शनच नाही. इथे आम्ही असताना अशक्यच काही नाही होणार, सगळं होणार मॅनेज. आम्ही तयारी करतो. हो चला मग, चला. येस चल. ये माया. त्यांनी ड्रॉप केली असती ना बॅग. अगं नाही, इट्स ओके, इट्स ओके. सो दिस इज युअर रूम. नाही, आय नो तुला ही रूम आवडणार होती, म्हणून हीच सिलेक्ट केली. बरं तू फ्रेश हो, मी जेवणाचं बघ. आय एम डॅम हंग्री श्रेयस. बरं तुला प्रवासात काही त्रास नाही झाला ना? नाही, आय वॉज परफेक्टली फाईन. हा, आणि आय नो म्हणजे तू अगदी लगेच कम्फर्टेबल फील नाही करणार, पण तुला इथे येऊन असं ऑकवर्ड नाही वाटत ना? कारण माझ्यामध्ये तू असं पहिल्यांदाच गावात आली आहेस, इकडचे रस्ते, इकडचं क्लायमेट, काही त्रास नाही होते ना? काही ऑकवर्ड नाही वाटत ना? नाही अरे, अजिबात नाही. म्हणजे अजूनपर्यंत तरी मी एकदम मस्त आहे आणि होपफुली यापुढेही त्रास नाही होणार मला. आणि तुला माहितीये का, अरे मुंबईचं क्लायमेट आणि इकडचं क्लायमेट याच्यात खूप डिफरन्स आहे. म्हणजे इथे ना मला जास्त फ्रेश वाटतंय आणि होपफुली यापुढेही तसंच वाटेल. अरे तू हा चेंज डेफिनेटली ऑब्झर्व करणार, मला माहिती आहे, आणि यू विल बी रिअली हॅपी. समजा तुला कधी काही लागलं, काही हवं असेल तर यू नो आय एम ऑलवेज हिअर टू हेल्प यू. वन सेकंड. थँक्यू म्हणायचं नाही. ओके ओके, या. मी बघतो जेवणाची व्यवस्था. बरं चालेल, पाठवून दे. Yes. ओ मम्मा जरा हळू नाचा हो. अहो भूकंप येईल, जमीन हादरते बघा. गप्पस खेड्या. अरे काय सांगू तुला, मी आणि सुसू इतके नाचलो मध्ये ते गॅरीचं प्रकरण आलं म्हणून, नाहीतर मी असे नाचत होतो ना. अरे हा वेगळं, वेगळं. अरे विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही रे केड्या. मम्मा अशाने कसं होईल तुमचं? वेळ लागेल हो मम्मा. कोण तो काल्पनिक माणूस सुसू, त्याच्या मागे तुम्ही वेड्या होत चाललायत. असं करू नका हो. अशाने वेळ लागणार नाही तुम्हाला, वेळ लागायला. काय? वेळ लागणार नाही, वेळ लागायला. आधीच बरोबर होतं. तुला नाही कळत केवढं मला काय म्हणायचं ते, तू तुझं सांग. माझं पण तसंच चाललंय हो. म्हणजे माझ्याही आयुष्यात कोणीतरी आहे. तुमचं वालच. अच्छा तसं मला. पण एक गोष्ट आहे की ती व्यक्ती काल्पनिक नाहीये, ती खरी आहे. हो, कोण आहे ती? माया. पण काय माहितीये का, अहो मी तिच्यासाठी रोज नाश्ता घेऊन जातो, तिच्या आवडीचा. ती खाते बी ते, पण मला भावच देत नाही हो. अहो बघा ना, म्हणजे काय झालंय मला कळत नाही. माझ्यासारख्या बिझनेसमॅनला सोडून त्या श्रेयस सारख्या नोकरी करणाऱ्या माणसाकडे का जाते तेच कळत नाहीये मला. अरे मायाला मी चांगलीच ओळखते. मायाला ना असे 6 पॅक्स वाली मुलं आवडतात. मला 2-3 पॅक चालतात, त्याच्यावरती नाही होत. अरे असे उभे पॅक्स नाही रे, आडवे पॅक्स. 6 पॅक्स. 6 पॅक. तसे 6 पॅक्स वाली मुलं आवडतात. तू 6 पॅक्स कर तुझे, म्हणजे माया आणि तुझा एक फॅमिली पॅक होऊन जाईल. मम्मा तुम्ही बोललात, विषय संपला. आता बघा, आता जिम मध्ये जातो आणि मस्त व्यायाम करतो. जोर लगा के. छान आहे. कशी दिसते मी? ज्याच्यासाठी हा प्रश्न आहे तो आता इथे नाहीये जेनी. आवडले नाही, खरंच छान दिसतेस. पण काय झालं माहितीये का, आनंदला प्रचंड भूक लागली नेहमीप्रमाणे, आणि म्हणून जेनी बाहेर आली की मला कळवा असं सांगून तो बाहेर काहीतरी खायला आणला. मस्त सँडविच सर. आलात या, खा आता. तुम्ही पण जाऊन का, खूप मस्त सँडविच. मी खाई. कुठे गेला होता तुम्ही? भूक लागली होती खायला. मग मला कशाला सांगितलं गाऊन घालून ये म्हणून? कोणी सांगितलं होतं गाऊन घालून यायला? कोणी सांगितलं होतं? आनंद सर, तुम्ही तुम्ही सांगितलं होतं ना मला गाऊन घालून ये म्हणून. मी सांगितलं तुला गाव? सरप्राईज. येस सॉरी मी विसरलो.
भूक खूप लागली होती ना म्हणून तसं अहो, विसरलो. थांबायचं ना इथे. मी थांबून काय करणार? मस्त आहे म्हणजे खाऊन घातलास खूप छान दिसतो. सौमित्र चल नाश्ता करून घे. हा चल. ए का? तू तयार झालायस? हा म्हणजे पूजा आहे ना आता. मग मी तयार नको का? असं काय करते? आणि मी नाही ना घाई केली तर तुला आनंद माहिती ना त्याचा कारभार सगळा हले डुले सगळं स्लो होऊन जाईल. त्यामुळे मला पटकन रेडी व्हायलाच लागेल. चल मी हे पटापट संपवतो आणि निघतो. तू इथे आलायस ना त्यामुळे सगळेजण एकदम खुश आहेत. हो ना? सगळ्यांमध्ये एकदम उत्साह आहे असा. उत्साह अजून वाढणार आहे कारण पुढच्या तासाभरात पूजेचं सगळं सामान इथे आणून सोडतो मी. ओके म्हणजे इथे नाहीये पूजा. मग? इथे एक ऍड्रेस पाठवते इथे सगळं घेऊन ये. अच्छा हो अच्छा म्हणजे ते सरप्राईज. ओके ओके बरं चल 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 आता ऐक हे एवढं नको. एक घास खातो आणि मी जातो. ऐक. वा सौमित्र आनंद सर चला आता किती वेळ आंघोळ करत बसणार? बाहेर या, उशीर होतोय. ए जेनी काय तू पण काय खात काय बसते? चला ना पूजा आहे ना. तुम्हाला काय कोणाला घाईच नाहीये यार. माझं झालंय आवरून. आनंद सर बघा ना बाथरूम मधून बाहेरच येत नाहीये. अरे यार हा आनंद आहे ना हा आंघोळीला गेला की खूप वेळ लावतो. आनंद चला तू सांग ना त्याला लवकर. सांगून सांगून दमली. तुम्ही हाक मारा आता. अरे यार ए आनंद चल ना बाबा यार आपल्याला तयारी करायची आहे ना सगळी पूजेची. आनंद बघा हे असंच आहे. रिप्लाय द्यायचं नाही काही नाही. जेनी बरं ऐक ना म्हणजे आनंद यायच्या आधी मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. ते तू इथे गावाला येण्यापूर्वी नाही का बोलली होतीस माझ्याशी की माझे डॅड आणि शनायाची मम्मा म्हणजे सुलक्षणा ह्यांचं काहीतरी म्हणजे तुला ऑड वाटतंय. ऑब्व्हियसली. तर म्हणजे मला मान्य आहे तुझं म्हणणं पूर्ण मला मान्य आहे पण तरी सुद्धा म्हणजे शनायाच्या मम्मा आणि माझे डॅड ह्यांना दोघांना एकत्र घेऊन मी जरा पब मध्ये वगैरे पण जाऊन आलो. काय सौमित्र आर यू मॅड व्हॉट? म्हणजे तुम्ही काय सिरियसली घेतलंय का? म्हणजे त्यांचं मॅरेज वगैरे? नाही 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 अरे तू काय वेडीस का कुठपर्यंत जातेस? नाही नाही असं काहीच नाहीये माझ्या डोक्यात. थँक गॉड. तसं नाहीये पण तुला एक सांगू का म्हणजे शनायाने म्हणजे ती लग्न करून इथून जाण्याच्या आधी ना काही गोष्टी शेअर केल्या होत्या माझ्या बरोबर राधिका बरोबर. तर त्यात तिने सांगितलं होतं की तिची मम्मा बाकी खूप एकटी आहे म्हणजे बाकी आयुष्यात तिच्या कोणी नाही त्यामुळे खूप एकटेपणा आहे. मग मला जरा तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केल्यावर असं जाणवलं की माझ्या डॅडमुळे जर त्यांच्या आयुष्यात थोडाफार आनंद येणार असेल तर काय हरकत आहे. बरं आता तुमची सौमित्राशी ओळख झालीये. आता अजून एका व्यक्तीशी ओळख करून देते. ही माया. आता या कोण? आधी ही सौमित्राची मैत्रीण होती आता माझी सुद्धा मैत्रीण झालीये. माया म्हणजे मी आणि माया युएस ला असताना एकत्र होतो. ही कुठे आलं? युएस म्हणजे अमेरिका बाहेरचा देश आहे. आणि म्हणजे आता इंडियात आल्यापासून माझ्या डॅडच्या कंपनीची सीईओ सुद्धा आहे. अरे वा म्हणजे अजून एका मोठ्या व्यक्तीशी आमची ओळख झाली तर. एका नाही 2 व्यक्तींशी. मी त्या कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर पण आहे म्हणून. बरोबर आहे तुमचं. येस हाय नाईस टू सी यू मॅम. मॅम नाही ताई सीमा ताई. आणि ह्या पुढे तुम्ही मला ह्याच नावाने हाक मारायची. बरं चालेल. मी पण नाही मी असं ऐकलं होतं की तुम्ही गावात जे कोण पहिल्यांदा येतात त्यांचे होर्डिंग्स वगैरे लावता म्हणजे स्वागतासाठी. आम्ही दोघं जण आलो तर काही असं दिसलं नाही आम्हाला. शोधत होतो आम्ही होर्डिंग वगैरे असतील असं. सौमित्र राधिका ताईंनी विरोध केला ना. पुढच्या वेळेला लावू की. पण ते तिला आवडत नाही म्हणून आम्हाला आवडतं ना. नाही काय तुला आवडलं असतं की नाही आपले असे होर्डिंग्स वगैरे लागले असा वगैरे मी असं मला मस्त वाटलं असतं लावायचं ना होर्डिंग. सीमाताई तुम्ही अजिबात सौमित्राकडे लक्ष देऊ नका. तो अशीच गंमत करत असतो. तुम्हाला सांगितलंय ना मी. सौमित्र काय चाललंय हे? पूजा आहे. आपल्याला गुरुजींकडे पण बघायला हवं. त्यांना काय हवं नको ते विचारायला हवं. नुसतं बघायचं नाही. बर्वे गुरुजी ते चिडलेत ऑलरेडी. बघायचं काय गुरुजींकडे. अरे या साहेब या. नमस्कार. नमस्कार. कुठे आहे गुरुनाथ? कसा आहे नक्की तो? तुम्ही मला आई तुम्ही शांत व्हा. पूर्ण शांत व्हा. मी त्या ऍक्सिडेंट झाला ना तुम्ही सांगत होता. आता कसा आहे? त्यातूनही तो सुखरूप वाचलेला आहे. तसं काळजी करायचं कारण नाहीये. फक्त डॉक्टरांचं एवढंच म्हणणं आहे की
एकूणच हा सगळा असा प्रकार घडलेला आहे. हा पण त्याच्या जीवाला अजिबात धोका नाहीये, असं काळजीचं काहीच कारण नाहीये. असं कसं म्हणत आहात बरं तुम्ही? कसंही असलं तरी तो मा पुट्टा आहे ना, त्या बाबतीमध्ये जे काही घडलं आहे ना, ते मी सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे. सगळ्यांनी त्याला घराबाहेर काढल्यानंतर मी सुद्धा त्याला घराबाहेर काढलं. हे मी असं करायला नाही ना पाहिजे होतं साहेब. इथून गेल्यानंतर तो कुठं गेला असेल, बाहेर तो कुठं राहिला असेल, कोण त्यासोबत कसं कसं वागलं असेल, विचारही करत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे त्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला असेल. नाही 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 आई, आम्हाला सुद्धा तशी शक्यता वाटली होती, पण आता वाटते की तो आत्महत्येचा प्रकार नसून तो अपघातच असावा. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आम्ही त्याला अजून विचारू शकत नाहीये. काहून बरं? तुम्ही तर म्हणाला होतात ना की तो बरा आहे, नॉर्मल आहे म्हणून. हो, तो फिजिकली नॉर्मल असला तरी सुद्धा मेंटली अजून नॉर्मल नाहीये. तो समोरच्या माणसाला अजून ओळखत नाहीये. तिथल्या नर्सेसना तो राधिका म्हणून हाक मारतोय. मला वाटतं आई म्हणून तुम्हीच त्याला याच्यातून बाहेर काढू शकता, आणि तुमच्याच आधाराची त्याला जास्त गरज आहे. तुम्ही त्याला सावरू शकता. तुमची हरकत नसेल तर मी त्याला इथे घेऊन येऊ का? बाप्पा, मी असं काहून बरं विचारत आहात? तुम्ही त्याला घेऊनच यायला पाहिजे होतं का नाही? मान्य आहे तो निर्लज्ज आहे, नालायक आहे, बैताड आहे, पण तो मोठा आहे आणि मी त्याची आई आहे. विसरले नाहीये ना मी येते बरं तुमच्या सोबत. आपण जाऊया, त्याला घेऊन येऊया. चल नाही 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 आई 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 ऐकून घ्या. तुम्हाला तिकडे येण्याची काहीच गरज नाही. मीच त्याला इकडे घेऊन येतो. हा, तुम्ही बसा तुम्ही, मी आलोच. जेनी, तू इथे बस. अरे बस, हे लांब मोठं चालणार आहे. बस ना. बरोबर बोलतोय. बस इथे. तू आता नाही म्हणू नको. चल बस. व्यवस्थित. काय बरं गुरुजी, बरे का? चाललंय व्यवस्थित. ओके गुरुजी, सगळं सामान मिळालंय ना तुम्हाला? फळं फुलं सगळं आलंय ना? हो. हा, नाही आधीच सांगा, कारण इथे अजिबात सामान मिळत नाही. श्रेयस, हो, ते बंगल्याच्या आसपास काही मिळत नाही. ही पूजा वगैरे सगळं झालं ना की आपण बंगल्याच्या इंटिरियरचं काम हातात घेऊया. हो वहिनी, अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही. नाही, मी तुमचं सगळं बोलणं ऐकतेय आणि आता मी पुन्हा तुम्हाला तेच सांगेन. तुम्हाला कुठल्याही मदतीची गरज लागली तर ही सीमाताई आहे ना. आमच्या गावामध्ये कार्पेंटर, पेंटर, प्लंबर सगळे आहेत की हो. अहो, म्हणाल तर आम्ही एक कॉन्ट्रॅक्टर लावून देऊ. तुम्ही म्हणाल त्या वेळेला म्हणाल तो माणूस तुमच्या समोर हजर होईल. मला खात्री आहे, म्हणून तर बंगल्याची सजावट करण्याचं काम मनावर घेतलंय मी. हॅलो हॅलो हॅलो, बोला आई. हा राधिका, बोला नाही, काय झालं? काय नाही, बोल बोल बोल. काय म्हणते, बोल. असं कसं? तुम्हाला धाप लागली आई? काय झालं सांगा ना. कोण? मी? अगं ते घाईघाईमध्ये फोन उचलला ना, म्हणून तुला असं वाटते. हो, फोन घेतला काय आई? फोन तुम्ही केलाय? हो. नाही. काय झालं? काही काम होतं का? एक मिनिट थांब. काय? घाईघाईमध्ये फोन केला ना तुला, म्हणून तुला असं वाटतंय. हा, मग बोला ना आई. महत्वाचं काम आहे का? काय असं महत्वाचं म्हणजे असं का? आई, हॅलो आई. हॅलो. हा, अहो बोला ना. काही नाही, बरं म्हटलं तू कामात असेल ना म्हणून गप्प. नाही आई, काम वगैरे काही नाही, पूजा सुरू आहे, बाकी काही नाही. आई, तुम्हाला जे काम आहे ना ते बिंदास सांगा. नाही ना ग, मी असंच ते काय आपलं सहज आठवण आली तुझी राधिका, म्हणून फोन केला. ठेवू का फोन? नंतर करते. हा,
नाही थांबा, त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचंय. हा सांग बरं. आई तुम्हाला आठवण आली ना की तुम्ही मला बिनधास्त फोन करत जा. मी कामात आहे किंवा नाही याचा विचार तुम्ही अजिबात करायचा नाही. वाटलं फोन करायचा. हा करेल. येऊ फोन. बरं ठीक आहे, नंतर करते फोन. चालेल. ठेवू. बाय. माया हा बोला श्रेयस. कुठे चालली सोडी घाई घाईने? ए बरं झालं भेटलास. मला सांग, आपल्या इथे संकल्प कोण आहे? कोण संकल्प? एक मिनिट, मीच तुला विचारते ना, कोण आहे संकल्प? हे बघ, समजा संकल्प असला तरी त्याचं काय? लेट मी टेल यू. अरे ते गुरुजी म्हणाले नाही का, आता संकल्पला सोडावं लागेल, तर कोणीच गेलं नाही, तर मीच इनिशिएटिव्ह घेतला. म्हटलं मी जाते आणि त्याला सोडते. माया हा हे बघ, गुरुजी जे म्हणाले ना ते या संदर्भात म्हणाले की म्हणजे आता पूजेला जो माणूस बसतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आनंद सर, हा तर त्यांना मनातल्या मनात एक संकल्प करायचा असतो. त्याला गुरुजींच्या भाषेत असं म्हणतात संकल्प सोडणे. इज इट? तुझ्या मराठीचा एवढा प्रॉब्लेम असेल तर माझं कसं होणार? एक मिनिट, याचा तुझा काय होण्याचा काय संबंध आहे? म्हणजे नाही म्हणजे तुझ्या मराठीचा प्रॉब्लेम असेल तर तुझं कसं होणार? या गावात मराठी माझं मी बघेन ना श्रेयस. आणि एक मिनिट, माझा एवढाही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त ते हार्ड वर्ड्स नाही कळत, पण बेसिक गोष्टी कळतात मला. ओके. अगं पण हार्ड काहीच नाही याच्यात. हे बघ, मी तुला समजावून सांगतो. म्हणजे संकल्प करणे, संकल्प सोडणे म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता मी एक संकल्प करून आलोय की मला तुझ्याशी बोलायचंय. अच्छा ओके, मग बोल ना पटकन पटकन. मला बोलायचंय तुझ्याशी, पण तू समोर आलीस ना की मी विसरून जातो मला काय बोलायचंय ते. आणि मग जे नाही बोलायचंय ते मी बडबड करत बसतो आणि मग त्याने होतं सगळं कन्फ्युजन. नाही पण मला तर काहीच कळत नाही आता. एक्झॅक्टली हाच तर प्रॉब्लेम आहे. मग प्लीज तो सॉल्व्ह कर आणि बोल ना. पटकन नाही बोलू शकत, मला ते सगळं फ्रेम करायला लागतं, वाक्य वगैरे जुळवाजुळव करायला लागते. काय तू समोर आलीस ना माया की माझ्या मनाच्या तळाशी असे तरंग उठतात आणि मग ते तरंग माझ्या अख्ख्या शरीरभर पसरतात. बापरे. हो. आणि मग माझ्या मनात जे शब्द उमटतात ते शब्द माझ्या ओठांपर्यंत येतात, पण मुखावाटे तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. आणि मग हे असं का होतं हे माझ्या मनात प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तर मला मिळत नाहीत की असं का होतंय. का मग हे सगळं परत बोलू? नाही 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 नको बोलूस तू. मला हे तरंग तवंग हे सगळं नाही कळत रे. मी काय म्हटलं, मला फक्त बेसिक मराठी कळतं. ओके, तू हे थोडं इझी लँग्वेज मध्ये बोलशील प्लीज? अगं माया, सोप्या भाषेतच बोलतोय. फक्त काय आहे की एखादा माणूस जेव्हा मनापासून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो समोरच्याला, तेव्हा तो असं खूप पोएटिक बोलतो. आणि तेच तर मला कळत नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे की तुला काही कळत नाहीये. आणि तुला का कळत नाहीये हे मला कळत नाहीये. कारण मला जे बोलायचे ते मी बोलत नाहीये आणि जे नाही बोलायचे ते वहिनी. काय? राधिका वहिनी. हा मग काय त्या जेनीकडे चालले आहेत. अरे मग? अगं मग ते तुला सगळं नंतर कळेल, थांब जरा. अरे वहिनी काय 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 झालं? हा झालं काहीच नाहीये. काही नाही म्हणजे काय? मग असं धावत का आलास? हा म्हणजे झालंय, बोलायचंय तुमच्याशी. हा काय बोलायचंय? येस, पानवलकर काका. त्यांचं काय? अहो त्यांच्या डोक्यातनं ते इलेक्शनचं खूळ जातच नाहीये. आता म्हणायला लागलेत की आता प्रॉपर प्रचार करणार आणि निवडणूक लढवणार. बघा आता कसली निवडणूक? एक्झॅक्टली कसली निवडणूक? मी विचारलं त्यांना तर ते काय मला सांगायला तयार नाहीत. मी काय म्हणतो, तुम्ही बोला ना त्यांच्याशी, तुम्हीच विचारा कसली निवडणूक आणि हे इलेक्शनचं खूळ डोक्यातनं काढून टाका त्यांच्या. बरं ठीक आहे, मी हा एवढा एक मेसेज करते आणि बोलते त्यांच्याशी. हा ठीक आहे, तू जा तुझं काम कर. माया 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 कुठे